बातमी आहे सोलापूरमधली। सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये नव्यानं होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेवरून मोठा गोंधळ झालाय। सोलापूर महानगरपालिकेमधील शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे आणि काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांना निलंबित करण्याच्या सूचना देण्यात आल्या। दोन्ही सदस्यांना आजच्या एका दिवसासाठी निलंबित करण्याचा महापौर विनायक कौंड्याल यांनी आदेश काढलाय। प्रचंड गोंधळाच्या दरम्यान संख्याबळाच्या जोरावरती नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेण्यात आली आहे। ठीक है ते भाजप 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 हे हात दिसले रे दादा दादा काय नाव देऊ आफताब शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत। आफताब, नेमकी काय आहे ही नवीन पाणी पुरवठा योजना आणि विरोधक याला नेमका विरोध का करत होते? यामिनी खरं तर सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता 8 दिवसाआड एकदा पाणी पुरवठा होतो आणि ही पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महानगरपालिकेनं नवीन पाणी पुरवठा जी आहे जवळपास 1400 कोटी रुपयांची योजना जी आहे ती आज महापालिकेच्या सभेमध्ये अजेंड्यावरती आणलेली होती। मात्र हे असताना जागतिक बँकेनं जवळपास 50% कर्ज जे आहे ते देण्याचं ठरवलेलं आहे। मात्र जागतिक बँकेनं कर्ज देताना कर प्रणाली सुधारण्याचे आदेश याच्या सूचना ज्या आहेत ते महापालिकेला दिलेले आहेत आणि त्यानुसार शहरावरती नवीन कर लादला जाईल अशी भीती जी आहे ती विरोधकांना आहे। या संदर्भातला खुलासा मागत असताना महापालिकेतील जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्यामध्ये आणि महापौरांमध्ये वाद झाला आणि या वादामध्ये शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे आणि काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे या दोघांना प्रचंड वादानंतर महापौरांनी निलंबित केलेलं आहे आणि प्रचंड गोंधळामध्येच ही नवीन पाणी पुरवठा योजना जी आहे ती मंजूर केलेली आहे। त्याशिवाय पटलावरती असलेले जे आजचे सगळे विषय होते ते प्रचंड गोंधळामध्ये मंजूर करून घेण्यात आले आहेत। सभा जरी तहकूब झालेली असली तरी आता महापालिकेच्या पायऱ्यांवरती